हाँ, ये मुमकिन है। लेखिका डॉक्टर तरू जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. होली है. होळीचे दिवस होते. कितीतरी आठवड्यांपासून मी ऐकत होते, मॅडम बिहार की होली एक बार देख लो तो भूलोगी नाही. ते दिवस साजरे करायचं दुसरंही एक कारण होतं. 4 महिन्यांपासून मी एकाही प्रशिक्षित कुशल कर्मचाऱ्याशिवाय काम करत होते. पण होळीच्या काही दिवस आधी निवेदिता नावाची कर्नाटकची एक उत्साही परिचारिका आमच्याकडे काम करायला आली. तिला तळागाळातल्या लोकांसाठी काम करायची खूप इच्छा होती. तिच्या येण्यामुळे माझ्या कामातल्या बऱ्याच अडचणी कमी झाल्या. होळीच्या दिवशी सकाळी विकासने आम्हाला त्याच्या घरी बोलावलं होतं. त्याच्या बहिणीने आमच्या पायांवर आयत्याने सुंदर नक्षी काढली आणि त्याच्या आईने चविष्ट मालपुवा करून आम्हाला खाऊ घातला. अशा प्रसंगांनी मला येणारी घरची आठवण जरा कमी व्हायची. माझे पाय लाल रंगवले जात असताना मला आठवलं की हाच आयता आपल्या मनात एकेकाळी मागासपणा आणि अज्ञानाचं प्रतीक होता. वैद्यकीय महाविद्यालयात असताना तिथे येणाऱ्या रुग्णांपैकी मोठ्या संख्येने असणाऱ्या बिहारी बायकांबद्दल आमच्या मनात कळत नकळत अनुचित पूर्वग्रह होते. आज हे बोलताना मलाच शरम वाटते आहे, पण हे त्यावेळी खरंच होतं. आयता लावलेली, लाल बांगड्या भरलेली आणि मोठाच्या मोठा केशरी सिंदूर लावलेली बाई प्रसूतीसाठी आली की आमच्यापैकी बरेच जण उद्गारायचे, अरे बापरे, आणखी एक बिहारी बाई, आज आपलं अवघडच दिसतंय. त्या आयांना फार काही आदराची वागणूक मिळायची नाही. प्रसूती कक्षात प्रसूती कशी करायची हे त्यांना माहीत नसायचं आणि म्हणूनच ते त्यांच्या अज्ञानाचं, मंदपणाचं लक्षण समजलं जायचं. आता मला त्याचं कारण समजलं. त्यापैकी बऱ्याचशा बायका या इथल्या माझ्या गावासारख्या खेड्यातून आलेल्या असणार. त्यामुळे त्यांनी कधी प्रसूतीची टेबलं पाहिलेली नसायची किंवा ती कशी वापरायची हे त्यांना माहीत नसायचं. तसंच त्यांना संतती नियमनाविषयी काही ज्ञान नसायचं किंवा फार कधी डॉक्टर किंवा परिचारिकांनाही त्यांनी पाहिलेलं नसायचं. मसाडीच्या प्रसूती कक्षात मी जेव्हा पहिल्यांदा प्रसूती केली तेव्हा त्या बाईची सासू टेबलाच्या पायाकडेला असणारा अर्धगोलाकार खड्डा पाहून उद्गारली होती, बाळ, बाळ यातून खालच्या कचरापेटीत पडलं तर काय करायचं? घरच्या घरी प्रसूती होण्याची सवय असल्यामुळे कसल्या तरी उंचावरच्या पृष्ठभागावर झोपून बाळंत होणं हेच कितीतरी जणींसाठी नवीन असायचं. अशा या बायकांना जर अचानक शहरातल्या सरकारी रुग्णालयातल्या गर्दी असलेल्या प्रसूती कक्षात प्रसूत व्हावं लागलं तर त्यांना किती धक्का बसत असेल याची कल्पना आपण करू शकतो. निवेदिता, तू जिथं काम करायचीस तिथेही प्रसूती कक्षात बिहारी बायकांबद्दल असंच कलुषित मत होतं का? हो मॅडम, आमच्या इथेही त्यांना तुसडेपणाने वागवलं जायचं. आम्ही दोघीही पूर्वी जिथे काम करायचो तिथली असंवेदनशीलता लक्षात येऊन आम्ही अचानक गप्प झालो. त्या बायकांची पार्श्वभूमी काय होती, त्या कुठून आल्या असणार हे विचारात न घेताच आम्ही त्यांच्याप्रती वाईट पूर्वग्रह बाळगले होते. आयत्याने रंगलेली माझी पावलं पाहताच मी दुखावल्या गेलेल्या त्या सगळ्या बिहारी बायकांना मनोमन सॉरी म्हटलं. एकेकाळी आम्हाला अज्ञानाचं लक्षण वाटणारा तो आयता आज आमच्याच पायांवर शोभून दिसत होता. आज आम्हीही त्यांच्यातल्याच एक झालो होतो. मस्त लिंबू चहा प्यायल्यानंतर मी म्हणाले, विकास, मुसहर टोळीमध्ये जाऊया, मला माझ्या प्रत्येक रुग्णाच्या घरी जायचं आहे. होळीच्या रंगांची पाकिटं घेऊन आम्ही तिकडे निघालो. त्या दिवशी मुसहरांची वस्ती वेगळी दिसत होती. सगळी दारं उघडी होती आणि जिकडे तिकडे खूप पुरुष दिसत होते. ते सगळे होळीसाठी चेन्नई, मुंबई आणि दिल्लीहून घरी परतले होते. सगळ्या बायका अगदी आनंदाने हसत होत्या. त्यांनी रंगीबेरंगी सुती साड्या नेसल्या होत्या आणि दागदागिने घातले होते. कदाचित नवरे परत यायच्या या दिवशी घालता यावेत म्हणून त्या हे दागिने नीट ठेवून देत असाव्यात. लहान मुलं एकमेकांच्या अंगावर रंगीत पाणी उडवत सगळीकडे पळत होती. सगळ्यांच्या चुली पेटलेल्या होत्या आणि तव्यावर मालपुवे तळले जात होते. परवानगी मागायची गरज न वाटताच मी प्रत्येक झोपडीत शिरले
आणि कधी ना कधी माझे रुग्ण असलेल्या या सगळ्या बायका मुलांना बाहेर ओढून आणलं. त्यांच्यावर रंग टाकला आणि पाण्याने त्यांना भिजवून टाकलं. ते माझ्याकडे चकित होऊन पाहत राहिले. मला फारच छान वाटलं. मग कोणीतरी गाणी लावली आणि आम्हाला सगळ्यांना भिजवायला नळांना पाईप जोडले. आम्ही सगळे चिखलात खेळत नाचत असताना काही क्षणांकरता सगळे भेदभाव मिटून गेल्यासारखं मला वाटलं. खरोखरच माझ्या आयुष्यातली ती अविस्मरणीय होळी होती. गावातल्या लोकांशी संबंध आणखी दृढ करण्याकरिता आपण होळी मिलन ठेवूया असं डॉक्टर रविकांतनी सुचवलं. याआधी ओटी भरण, सामूहिक शेती आणि स्वच्छ मसाढी यासारख्या उपक्रमांमुळे आम्हाला गावातल्या लोकांच्या मनात इतर कोणत्याही मार्गापेक्षा जास्त चटकन स्थान निर्माण करता आलं होतं. आता होळी मिलनमध्ये आणखी काय करता येईल याचा विचार मी करत होते. म्हणूनच इथेही मला बायकांपासूनच सुरुवात करायला हवी. मला जे सत्य समजलं होतं ते माझ्यापूर्वी लाखो लोकांना उमगलेलं असेल, पण मला मात्र असं वाटत होतं की मला एकटीलाच काहीतरी दिव्य सत्य समजले. माझ्या घराच्या गच्चीवर उभं राहून जोरात ओरडावं असं मला वाटत होतं. बायकांच्या भल्यासाठी काम करा. बायकांची स्थिती सुधारली की देश बदलेल. बायकांसोबत काम करता यावं म्हणूनच मी प्रसूतीतज्ञ व्हायचं ठरवलं होतं. मला त्यांच्याशी बोलायचं होतं, खूप खूप बोलायचं होतं. या संभाषणांमधून त्यांची मनं, त्यांचे विचार प्रभावित करून त्यांच्यात स्वची जाणीव निर्माण करायची माझी इच्छा होती. केवळ त्यांचे आजार बरे न करता मला त्यांची मनही बरी करायची होती. हे आठवल्यावर मला काय करायला हवं हे मला समजलं. मसाढीमध्ये खूप किशोरवयीन मुली होत्या. या मुली कोणत्या तरी माध्यमिक शाळेत किंवा BAच्या वर्गाला असल्या तरी त्या शाळेत किंवा कॉलेजात प्रत्यक्षात जायच्याच नाहीत. वर्षभर त्या घरीच असायच्या आणि फक्त परीक्षेला जायच्या. हे पाहून मला फार आश्चर्य वाटलं होतं. एकतर गाव भौगोलिकदृष्ट्या शहरापासून दूर आणि त्यात कायम घरीच बसल्यामुळे त्यांना नवीन कल्पना, नवे विचार यांचं काहीच वारा लागलेलं नव्हतं. अजूनही त्यातल्या कित्येक जणींची 16व्या वर्षी लग्न व्हायची आणि 24व्या होईपर्यंत त्यांना 4-4 मुलंही झालेली असायची. या होळी मिलनच्या निमित्ताने मला या मुलींना म्हणजे भविष्यातल्या बायकांना काहीतरी अर्थपूर्ण संभाषणांमध्ये गुंतवायची इच्छा होती. माझं आवडतं गाणं स्टिरिओवर जोरात लागलेलं होतं. सुनो सुनो मेरी आवाज़, सुनो सुनो मेरा ये साज, मुझे पंख मिले है आज, आज मुझे लेनी एक परवाज. होळी मिलन करता गावातल्या 70 मुली खुदुखुदू हसत खिदळत आमच्या मांडवात जमल्या. त्यातल्या प्रत्येकीला आम्ही त्यांच्यासाठी बनवलेलं किशोरी स्वास्थ्य कार्ड दिलं. त्यात त्यांना लोह, फॉलिक ॲसिड आणि अल्बेंडाझोलचा पहिला डोस दिला होता. मांडवात प्रवेश करणाऱ्या मुलींना आम्ही रंग लावत होतो, लिंबू पाणी देत होतो आणि समोसेही खायला ठेवले होते. अल्बेंडाझोल हे जंतासाठीचं औषध असतं. कुमारवयीन मुलींचं लैंगिक शिक्षण हा माझा नेहमीच आवडीचा विषय राहिला आहे. आदल्या रात्री मी माझ्या किशोरवयीन वर्षांच्या आठवणी काढत जागी होते. म्हणजे मग मला 15 वर्षांच्या आसपासच्या या मुलींच्या भावभावना, मनातले गोंधळ, झगडे, त्रास नीट समजून घेता आले असते. आणि दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात त्यांच्याशी चर्चा करून या सगळ्या गोष्टी ओळखून त्यावर शिक्कामोर्तब करून त्यांना त्यापासून मुक्त करता आलं असतं. आपण मांडवात का जमलोय हे त्या मुलींना माहीत नव्हतं आणि लैंगिक शिक्षणाविषयी काहीतरी असेल याचा तर त्यांना अजिबातच अंदाज नव्हता. सुरुवातीला त्या इतक्या अवघडलेल्या होत्या की माझ्याकडे बघतही नव्हत्या. मग मला थोड्याच वेळात समजलं की माईकमुळे त्या अशा जास्त अवघडल्या होत्या. बाहर लोग सुनेंगे तो, एक मुलगी उद्गारली. मी लगेच माईक बंद केला आणि आता फक्त मी आणि त्याच पुरलो. त्यानंतर त्या सगळ्या सैलावल्या. मग मी डॉक्टर तरू न राहता त्यांच्यातलीच एक 15 वर्षांची तरू होणं खूप गरजेचं होतं. खरोखरच त्यांच्या स्थितीत स्वतःला कल्पून त्यांच्या मनातल्या शंकांना वाट करून देणं, जे त्या बोलायला लाजत असतील अशी सगळी गुपितं बाहेर काढणं हे काम मला करायचं होतं. हा मांडव म्हणजे त्या किशोरवयीन मुलींचा संध्याकाळचा कट्टा बनणं आवश्यक होतं. फक्त लैंगिक शारीरिक गोष्टींबद्दल न बोलता
त्यांच्या मनात थोडी महत्त्वाकांक्षाही निर्माण करावी या हेतूने मी त्यांना किरण बेदी, कल्पना चावला वगैरेंच्या गोष्टीही सांगितल्या. चाचा नेहरूंना किती मुलं होती? मी विचारलं. एक, त्या जोरात ओरडल्या. कोण? इंदिरा गांधी. त्यांना भाऊ होता का? नाही. तरीही त्या भारताच्या पंतप्रधान बनल्या आणि आपल्या कुटुंबाचा अभिमान बनल्या की नाही? हो. मग तुम्ही सुद्धा इंदिरा गांधी, किरण बेदी आणि कल्पना चावला बनू शकता की नाही? हो. त्या आनंदाने एकसुरात ओरडल्या. त्या लाजऱ्या बुजऱ्या आणि स्वतःच्या कोशात बंद असलेल्या मुलींच्या बोलण्याने थोड्याच वेळात मांडव दुमदुमून गेला. काही खूप बडबड करत होत्या आणि आपली मतं ठामपणे मांडत होत्या, तर काही शांत होत्या. आम्ही मग जननेंद्रियाची स्वच्छता, ॲनिमिया, लैंगिकता, संतती नियमन, मासिक पाळी अशा सगळ्या विषयांवर बोललो. त्यांनी आपली बंधनं झटकून टाकली आणि मोकळेपणाने त्या बोलू लागल्या होत्या. पाळीबद्दलच्या समजुती, प्रथा आणि मासिक पाळीच्या दिवसांमध्ये घरी त्यांना जी बंधनं पाळावी लागायची त्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. काहींना याविरोधात बंड करायचं होतं, तर काहींनी हार मानायला सुरुवात केली होती. त्यांच्या मनात संताप आहे हे पाहून मला बरं वाटलं, कारण तीच बदलाची पहिली पायरी असते. मी 15 वर्षांची असताना माझ्या शिक्षिका मिसेस बीना थंबी यांनी मला नेहमी का हा प्रश्न विचारायची सवय लावली होती आणि मलाही या मुलींना तेच शिकवायचं होतं. एकदा या मुली बोलायला लागल्यावर थांबेनातच. मुक्तपणे व्यक्त होता येईल अशी जागा पुन्हा मिळेल की नाही याची त्यांना कदाचित खात्री नसल्याने त्यांना खूप खूप बोलायचं होतं. मी मिनिटभर बाहेर जाऊन स्वतःला चिमटा काढून पाहिला. बिहारच्या दुर्गम भागातल्या एका गावातल्या या 70 किशोरवयीन मुली मासिक पाळीबद्दल बोलत होत्या, त्याविषयीच्या अंधश्रद्धांना झोडत होत्या, त्यांच्यावर आणलेल्या बंधनांविषयी प्रश्न उपस्थित करत होत्या आणि संतती नियमन आणि लैंगिकतेविषयीही चर्चा करत होत्या. 1 मिनिट, नक्की काय घडतं इथं? या मुली उद्याच्या बिहारमधल्या, उद्याच्या भारतातल्या आया बनणार होत्या. जर त्या खोलवर जाऊन प्रश्न विचारू लागल्या, जर त्यांना स्वतःच्या अस्तित्वाचा अधिक व्यापक अर्थ, ध्येय उमगलं, तर आमची किशोरी स्वास्थ्य योजना खऱ्या अर्थाने यशस्वी झाली असं समजायचं. आत्मविश्वास आणि निकोप आत्मसन्मान हे बायकांच्या सबलीकरणाचं मर्म आहे. मी या मुलींच्या मनात याची ठिणगी जागृत केली असावी अशी मला आशा वाटली. धन्यवाद.